सभापती महोदय, सन्माननीय आमदार प्रवीणजी दरेकर हे अतिशय भावुक आहेत. अतिशय समाजाच्या खालच्या स्तरापासून काम करता करता सहकार क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवलं आणि आमदार आणि विरोधी पक्षनेतेचं त्यांनी मान सन्मान घेतलेला. त्यांच्या मनातली जी गरिबाविषयी असलेली जी भावना आहे ही निश्चितपणे या ठिकाणी लक्षात घेतली जाईल. एकूणच हे प्रकरण न्यायालयाच्या कक्षेत आल्यामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. माननीय प्रवीणजी दरेकरांनी मधल्या काळात जी मान्य न्यायालयाच्या आदेशानुसार जी काही बांधकामं तोडण्याची मोहीम घेतली होती आणि लोकांची एकूण भावना लक्षात घेता ओरड लक्षात घेता प्रवीणजी दरेकरांनी मला फोनवरून सांगितलं आणि दुसऱ्या क्षणाला ते काम थांबवलं. परंतु त्यावेळेला मी माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या बरोबर बैठक घेऊन त्याच्यातून मार्ग काढू असा मी शब्द दिला. आजच मला प्रवीणजी दरेकरांचे पत्र प्राप्त झालेलं आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्या नॅशनल पार्कच्या सभोवताली 2-3 घटकांची जमीन आहे. ती सुमारे 30 एकर जागा आहे आणि या 30 एकर जागेमध्ये उर्वरित लोकांचे जे प्रश्न आहेत ते संपुटात येणार आहेत. सभापती महोदय, सुरुवातीला 11,359 अतिक्रमणधारी लोकांचे क्लेम तयार झाले. त्याच्यातले 299 लोकांचे पात्र अजून ते पुनर्वसन प्रलंबित आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये 13,486 अतिक्रमणधारकांचे प्रश्न आहेत. मगाशी प्रवीणजी दरेकरांनी म्हटल्याप्रमाणे हे नॅशनल संजय गांधी नॅशनल पार्क हे नामाधिकरण फार उशिरा झालं. या जे एक बाग होती कृष्णगिरी पार्क म्हणून त्या ठिकाणी ओळखला जायचा. आता त्या परिसरात मुंबईचा विस्तारच तिथपर्यंत गेला नव्हता आणि नॅशनल पार्कची निर्मितीच झाली नव्हती. तेव्हापासून काही घटक तिथं राहायला होते. त्या घटकांकरता आरे कॉलनीच्या आसपास सुमारे 20 एकर जागा आहे आणि त्या आदिवासींची मानसिकता मल्टी स्टोरेज बिल्डिंगमध्ये राहण्याची नाही, म्हणून त्यांच्याकरता स्पेशली ग्राउंड+1 अशा स्वरूपाची 2200 कुटुंबांना ती आरे कॉलनीच्या परिसरामध्ये घरे दिली जातील. माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या कार्यालयाशी संपर्क साधून उद्या 2 वाजता मीटिंग लावलेली आहे आणि जरा 1 मिनिट 2 वाजता तो मीटिंग लावल्यानंतर जो आपण उल्लेख केलेला आहे फकरुद्दीन शेख आणि इतर दोघांचा, आपण त्यांची संमती पत्र घेऊन या उद्याच्या बैठकीमध्ये. म्हणजे त्यांना TDR देऊन ती जागा राज्य शासनाच्या म्हाडाला दिली जाईल आणि म्हाडा तिथे टाइम बॉन्ड कार्यक्रम आखून त्या लोकांचं इथं पुनर्वसन करेल. आणि त्याचबरोबर इकडच्या आरे कॉलनीमध्ये जी जागा आहे त्याच्यावर सुद्धा काही राज्य शासनाच्या विविध कायद्यांची बंधनं आहेत. ती बंधनं उठवण्याकरता वन विभाग कार्यरत आहे. लवकरच ती पण बंधनं उठतील आणि त्या परिसरामध्ये असलेल्या लोकांचं पुनर्वसन नॅशनल पार्कच्या बाहेर होईल. आता मगाशी आपण म्हटलं नॅशनल पार्कच्या बाहेरच्या भागामध्ये ज्या लोकांच्या काही टॉयलेट्स तुटले, सार्वजनिक काही वास्तू पाईपलाईन तुटलेले, याबाबत त्या ठिकाणी स्पष्ट आदेश आहे. नुसते नॅशनल पार्कमध्ये नाही, वन विभागाच्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही परिसरामध्ये ज्या पाऊलवाटा आहेत, जुने रस्ते आहेत किंवा स्मशान आहेत, शेवटी वस्ती जर तुम्ही मंजूर करता तर वस्ती करता ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या वस्तू बाबी मंजूरच करायला पाहिजे. तसे निर्देश दिले आहेत. आणि नॅशनल पार्कच्या बाहेर जे वस्ती आहेत त्या वस्त्यांमध्ये काही पाईपलाईन तुटले असतील, टॉयलेट तुटले असतील, या सर्व दुरुस्त करताना कसल्याही प्रकारच्या अडथळा निर्माण करू नका अशा प्रकारचे आदेश दिले जातील. आणि भविष्यकालामध्ये नॅशनल पार्कचा साधारणपणे एक 2 महिन्यामध्ये याच्यावर सांगोपांग निर्णय घेतला जाईल आणि हा प्रश्न पुन्हा लक्षवेधी प्रश्न अर्धा तास चर्चा याच्या माध्यमातून उपस्थितच होणार नाही याची सभापती महोदय आपण दक्षता घेऊ.